दिल्लीत लाल किल्ल्याबाहेर झालेला स्फोट आत्मघातकी हल्ला असल्याचा संशय। जैश ए मोहम्मदच्या फरीदाबाद मॉडेलमधल्या दहशतवाद्यांचा सहभाग असल्याची शक्यता। मृतांची डीएनए टेस्ट होणार। फरीदाबादमधील सेक्टर 56 मध्ये मोठी कारवाई। तब्बल 50 ते 60 किलो स्फोटक जप्त। 2 संशयितांना अटक। सखोल तपास सुरू। दिल्लीत स्फोट झालेल्या कार मालकाचं पुलवामा कनेक्शन समोर। स्फोटापूर्वी कारवर फरीदाबादमध्ये दंडात्मक कारवाई। जप्त केलेला 2900 किलो अमोनियम नायट्रेटचा स्फोटाशी संबंध। दिल्ली कार स्फोट प्रकरणाच्या तपासाला वेग। एनआयए, एफएसएल, एनएसजीच्या टीम्सकडून घटनास्थळाची पाहणी। घटनास्थळावरून काही वस्तू जप्त। रॅपिड ऍक्शन फोर्सही घटनास्थळी दाखल। दिल्लीतील स्फोट झालेल्या कारचा स्फोटापूर्वीचा सीसीटीव्ही समोर। कारमध्ये फरीदाबाद मॉडेलचा प्रमुख सदस्य डॉक्टर उमर मोहम्मद असल्याची माहिती। दिल्ली स्फोटाचा तपास एनआयएकडे वर्ग। केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय। एनआयएचे प्रमुख सदानंद दाते करणार प्रकरणाचा तपास। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली उद्या दिल्लीत महत्त्वाची बैठक। दिल्ली स्फोटाच्या षडयंत्राचा सखोल तपास होणार। कट रचणाऱ्यांना सोडणार नाही, मोदींचा इशारा। दिल्ली स्फोट प्रकरणी अमित शहानी घेतली गृह मंत्रालयाची बैठक। दिल्लीचे पोलीस आयुक्त, आयबी प्रमुख, एनआयए प्रमुख, गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत चर्चा। पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणी अंजली दमानियांनी घेतली चंद्रशेखर बावनकुळेंची भेट। अंजली दमानियांची उद्या महत्त्वाची पत्रकार परिषद। तुम्ही मोदी शहांकडे जा किंवा फडणवीसांकडे जा, तुम्हाला केसमधून बाहेर काढणार नाही, दमानियांचा इशारा। अजित पवारांना चक्की पिसिंग म्हणणारे फडणवीस एकदाच नाही तर 3 वेळा शपथविधी करतात, त्यामुळे मला फडणवीसांकडून अपेक्षा नाही, दमानियांचं टीकास्त्र। भाजप पुन्हा नंबर 1चा पक्ष झाला पाहिजे। केंद्र आणि राज्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घ्या। ट्रिपल इंजिन सरकार राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बैठकीत सूचना। सत्तेसाठी सातपाडी सुरू। 3 साप, प्रत्येकाच्या तोंडात एकमेकांची शेपूट। सगळेच एकमेकाला गिळायला बसलेत। ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना टोला। चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय इतर जिल्ह्यांमध्येही होऊ शकतो, शशिकांत शिंदेंचं सूचक वक्तव्य। भाजपकडून मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती। मुख्यमंत्री आणि जिल्हा निवडणूक प्रभारींच्या बैठकीत निर्णय। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी 2.5 तास खलबत। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह 4 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल। देवगिरी नागरी सहकारी बँकेची 5 कोटी 33 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी 27 नोव्हेंबरला पुढील सुनावणी। 27 नोव्हेंबरला विष्णू चाटेच्या जामीन अर्जावर युक्तिवाद होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आमदार सुनील राऊत यांना फोन। शिंदेंकडून संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस। जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द न झाल्यास फडणवीसांच्या घरासमोर आंदोलन करू। उशीर करू नका, अन्यथा परिणाम वाईट होतील, जैन मुनी गुप्तीनंदी महाराज यांचा इशारा। कोल्हापुरात घुसलेल्या बिबट्याला पकडण्यात अखेर यश। 1.5 तासाच्या प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद। विवेकानंद कॉलेज परिसरात शिरला होता बिबट्या। माहीम खाडीत दोघांनी घेतली उडी। 20 वर्षाच्या तृतीयपंथीयासह एका युवकाची उडी। उडी घेण्यापूर्वी दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती। बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 67.14% मतदान। बिहारच्या निवडणूक इतिहासातील सर्वात जास्त मतदान। 14 नोव्हेंबरला मतमोजणी।